गोड वाटत होत्या, ऐकायलाही गोड वाटत होत्या आणि अर्थ देखील चांगला निघत होता. आताच्या कविता मनालाही गोड वाटत नाही, ऐकायलाही गोड वाटत नाही आणि अर्थ देखील चांगला निघत नाही. काय महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल निघाल्या, ते इंग्लिश मीडियम मधले पोरं येतात, ते म्हणतात ती कविता जॉनी जॉनी. तुमची पाठ नाही का ती? जॉनी जॉनी यस पापा, इटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ. ही काय कविता झाली का? मनालाही गोड वाटत नाही, ऐकायलाही गोड वाटत नाही आणि अर्थ देखील चांगला निघत नाही. या कवितेचा मराठीत अर्थ काय निघतो बरं? जॉनी जॉनी काय पप्पा, साखर खाल्ली नाही पप्पा, खोटं बोलतो नाही पप्पा, तोंडगाड. ही काय कविता झाली का? काय महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल निघाल्या. अरे जो सालदारकी भरतो त्याचा मुलगा सुद्धा ते इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जातो. अरे तुम्ही पाठवा, जरूर पाठवा. शिक्षणाचा हक्क हा प्रत्येकाला आहे, पण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाठवत असताना एक विचार लक्षात घ्या. तो विचार म्हणजे तो मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याचा अभ्यास तुम्हाला घेता आला पाहिजे. नाही तर तो मुलगा शाळेतून घरी येतो, पप्पांना म्हणतो पप्पा युअर डंकी. त्या पप्पांना वा बाबा माझा मुलगा किती मस्त इंग्लिश बोलतो. अरे बाबा तो तुला गाढव म्हणतोय ना. आई पण एवढी भारी भरते, तेवढ्यात 2-3 डिग्री देऊन देते. मुलगा शाळेतून येतो, मम्मीला म्हणतो मम्मी यू आर अ बफेलो. तेव्हा मम्मी म्हणते बघा ताई माझा मुलगा किती मस्त इंग्लिश बोलतो. अगं माय तो तुला म्हैस म्हणतोय ना. हे कळतंय का तुला? काय महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल निघाल्या म्हणून पूर्वीच्या कविता सुंदरशा कविता होत्या. म्हणून पहिला मुद्दा देतात मन सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही, आणि दुसरा मुद्दा देतात तो म्हणजे बुद्धी. बुद्धी सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही आणि त्या बुद्धीच्या जोरावर काही लोक दैवत्व मानत नाही. देव न मानणारा घटक आज सुद्धा जगामध्ये जन्माला येऊन गेलाय. मी नेहमी म्हणत असते तुम्ही माना कर नका माना, देवाचा देव आपल्या बापाकडून कधी कमणार नाही, कारण की तुम्ही मानला तरी तो देवच आहे आणि नाही मानला तरी तो देवच आहे. देव एकच म्हणतो तुम मुझे मान या ना मान, लेकिन मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरी दुनिया में रहता है. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपला दर्शी गर्दी गोळा केल्याशिवाय राहणार नाही. मग डड्डनक डड डड डड्डनक डड्डनक डायरेक्ट नास्तिकांचा भरणा कमी नाही महाराज जगामध्ये. असं एक मी उदाहरण देत असते, लक्ष नाही का? गुबडी गोबडींची सभा भरली. कोणाची? मी गुबडींची सभा सांगते बरं का. तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका, कारण की मला कीर्तन करून पाकिट घेऊन सही सलामत घरी जायचं. मी गुबडींची सभा सांगते. गुबडी गोबडींची सभा भरली. सभेमध्ये एका घुबडला अध्यक्ष स्थान दिलं गेलं आणि सभेमध्ये प्रश्न मांडण्यात आला की जगात सूर्य आहे का? प्रश्न काय? जगात सूर्य आहे का? सभा कोणाची? तुम्ही बोला ना, बिनधास्त बोला, घाबरू नका. सभा कोणाची ते तुम्हीच बोला. सभा कोणाची? गुबडींची. अध्यक्ष कोण आहे? बोला ना. अध्यक्ष कोण आहे? घुबड आहे. प्रश्न विचारणारे कोण आहे? घुबड आहे. उत्तर देणारे कोण आहे? घुबड आहे. ऐकणारे कोण आहे? हा घुबड. ऐकणारे लोक आहेत ना. ओ बापरे, ऐकणारे आपण लोक आहेत. मग सभेमध्ये प्रश्न काय? जगात सूर्य आहे का? उत्तर काय भेटेल? म्हातारे बाबा कुठे आहेत? त्यांना माहिती असेल उत्तर. उत्तर काय भेटेल? सभा घुबडींची आहे आणि सभेमध्ये प्रश्न आहे की जगात सूर्य आहे का? उत्तर काय भेटेल? नाही. पण जगात सूर्य खरंच नाही का? जगात सूर्य आहे, पण घुबडला दिवसा दिसत नाही म्हणून ते सूर्य मारत नाही. अशा घुबडच्या जातीच्या आज सुद्धा जन्माला येऊन गेले की ते देवच मानत नाही. अशी काहींची जड बुद्धी होऊन गेली महाराज. तुकाराम वाजवा ना टाळ्या, समजलं असेल तर वाजवा. तुकाराम महाराज प्रमाण देतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्या हुनी दगड बरे देवा किंवा बरा देवा. काहींची बुद्धी एवढी जड असते, पण काही एवढे बुद्धिमान असतात, काही तर एवढे विद्वान असतात. आणि विद्वान म्हणजे दोघांचं नाव तुमच्या समोर आणेल. पहिला म्हणजे बिरबल आणि दुसरा म्हणजे कालिदास. बिरबल हा किती विद्वान आणि बुद्धिमान होता. असं एक सुंदरसं उदाहरण देते. बिरबल हा संध्याकाळी संध्या करायला बसला होता. जातीवंत ब्राह्मण होता आणि त्याला बादशाहचा हुकूम आला की बिरबल खाबेत ने बोलाया. मग बिरबलाने तशीच पूजा अपूर्ण ठेवली आणि राजधानीकडे जायला गेला. पण मनामध्ये जाता जाता खंत होती, आपली पूजा अपूर्ण राहिली. गेला आणि बादशाहला विचारलं, बादशाह मुझे आपने क्यों बुलाया? तेव्हा बादशाह म्हटले, सर जरा संध्याकाळी आपण फिरून येऊ. तेव्हा बादशाह आणि बिरबल निघाली फिरायला. पण जाता जाता त्यांना एका तुळशीचं झाड लागलं, तुळशीचं. मग बिरबल गेले आणि त्या तुळशीच्या झाडाला नमस्कार केला आणि त्या तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा मारली. आणि मग बादशाहने विचारलं
कि बिरबल बोले किसका पेड़ है? बोले तुलसी का है। फिर तूने इसके प्रणाम क्यों किया? तेव्हा बिरबल म्हटले बोले हमारी माता है। बादशाह म्हटले आप हिंदू लोग इतने कैसे पागल हो, एक पेड़ हमारी माँ कैसे बन सकता है? तेव्हा बादशाह गेला आणि ते तुळशीचं झाड घेतलं आणि ते आपटलं आणि ते तोडून फेकून दिलं। बिरबलाला वाईट वाटलं, पण काय करणार, नाविलाज होता। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बॉस इज ऑलवेज राईट। तो किती मूर्ख असला तरी तो बरोबरच असतो, कारण तो बॉस असतो। मग थोडे पुढे गेले आणि बिरबल म्हणे आता याचा काटा काट्यानेच काढायचा। थोडे पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर काचकुरीचं झाड दिसलं। तुम्हाला माहिती ना, काचकुरीचं झाड दिसलं। मग बिरबलाने त्याला लांबून नमस्कार केला। बादशाह परत विचारलं बिरबल तूने इसे प्रणाम क्यों किया? बोले ये हमारे पिताजी है। तेव्हा बादशाह आता ज्याला आई सोन झाली नाही त्याला बाप कस काय सोन होईल? गेला बादशाह, घेतलं ते काचकुरीचं झाड हातात। ते घेताच त्या काचकुरीच्या झाडाची धूळ त्याच्या अंगावरती पडली आणि 5-5 फूट उंच उड्या बादशाह मारायला लागल्या। बिरबल ये क्या हुआ? बिरबल हे क्या हुआ? बिरबल म्हणे बादशाह हमारी माँ बहुत अच्छी है लेकिन अपना बुढ़िया बहुत खराब है म्हणे। एवढे बुद्धिमान आणि विद्वान असतात लोक। आणि दुसरं उदाहरण म्हणजे कालिदास। अरे कालिदास एवढे विद्वान होते, त्यांच्या आश्रमामधले लोक, एक सामान्य लोक देखील पांडित्य काय बोलत होते। एक उदाहरण देते, एक तरुणी गॅलरीमध्ये उभी होती, सुंदरशी तरुणी होती, गॅलरीमध्ये उभी होती आणि एक तरुण तिच्या जवळून जात होता, पण त्या तरुणाला ती तरुणी आवडली आणि तिच्याकडे पाहतच राहिला आणि एके ठिकाणी उभा राहिला। तेव्हा तरुणीला वाईट वाटलं की हा पाहतोय माझ्याकडे, जात नाही। त्याला जाण्यासाठी तिने त्याला पांडित्य काव्यामध्ये एक उत्तर दिलं। ती म्हटली अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा काय करतो, तरी तुला ते भेटणार नाही, कारण मी 5ची 6वी असल्यामुळे तू 11वर डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही म्हणे। तुम्हाला समजलं का याच्यामधून काही? जाऊ द्या। राशी किती? राशी माहितीत ना? 12 बरोबर सांगा कोणत्या राशी? 12 आहेत। मी सांगते तुम्हाला, मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि 5वी सिंह, कन्या, तूळ, धनु, वृश्चिक आणि मकर आणि 11वी कुंभ आणि शेवटची 12वी मीन। मग ती काय म्हटली? अरे दुसरी राशी वृषभ म्हणजे बैला। ती त्याला काय म्हटली ते तुम्ही म्हणा। अरे बैला तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा काय करतो? तिसरी राशी मिथुन म्हणजे विषयिक सुख। ती त्याला म्हणली अरे बैला तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा काय करतो, तरी तुला ते भेटणार नाही, कारण की 5ची 6वी असल्यामुळे 5वी राशी सिंह आणि 6वी राशी कन्या, मी सिंहाची कन्या असल्यामुळे तू 11वर डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं, 11वी राशी कुंभ म्हणजे घडा घेऊन जरी तू माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुम्हाला भेटणार नाही म्हणे, जाय म्हणे। अशी विद्वान लोक असतात महाराज, अशी विद्वान। पण काहींची बुद्धी एवढी जड असते म्हणून तुकाराम प्रमाण देतात, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड। मग दुसरा मुद्दा देतात, बुद्धी सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही। आणि तिसरा मुद्दा देतात तो म्हणजे चित्त सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही आणि परमार्थामध्ये ही चित्ताची गरज असते। संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थामध्ये चित्त, या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। कारण की संसारामध्ये जर वित्त नसेल, वित्त म्हणजे पैशाशिवाय संसार कसं काय चालू शकेल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात ही पित्ताची गरज असते। आपल्याला जर सुदृढ तंदुरुस्त दिसायचं असेल तर शरीरात पित्ताची गरज असते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थामध्ये ही चित्ताची गरज असते। आणि परमार्थामध्ये जर तुमचं चित्त नसेल तर एके ठिकाणी मला प्रमाण देतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। चित्त सुद्धा एके ठिकाणी स्थिर राहत नाही। मला प्रमाण देतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरुण्या बाई भवा तारी दातार। आणि मग बुद्धीच्या बाबतीत जरी राहे बुद्धी याचे पायी। आता मनही पाय जोडालं, बुद्धी पाय जोडाली, चित्त देखील पाय जोडाला, मग अहंकार नष्ट होतो। मग नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन हे तुझ्या चरणाकडे वळू दे, हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात। देवा माझे चरणी
जेवण वाजवा टाळी जोरात जोरात. टाळी वाजवाई माणसाने. टाळी वाजवण्याचे असे बरेचसे फायदे, पण मुद्द्याचे 6 फायदे मी तुम्हाला टाळी वाजवण्याचे सांगते. लक्ष देऊन ऐका. टाळी वाजवण्याचा पहिला फायदा असा आहे, तुम्ही जर टाळी वाजवली तर गुणीजन बनण्याची जी कला किचनसारखी उगून दिसते. लोकांना कलाकार म्हणतात. कलाकार तमाशाचे असतात. यांच्यागी गुण असतात. ते जणांना देतात त्यांना गुणीजन असे म्हणतात. गुणीजन बनण्याची जी कला चंद्रासारखी उगून दिसते. नवीन नवीन चाली नवीन नवीन प्रमाणे ऐकायला मिळतात. टाळी वाजवण्याचा दुसरा फायदा असा आहे, कळत नका जे पाप झाले असतात त्या पापांचे होडी होते. कीर्तनाची टाळी होय पातकाची होडी. टाळी वाजवण्याचा तिसरा फायदा असा आहे, लागणारी थंडी लागत नाही. टाळी वाजवण्याचा चौथा फायदा असा आहे, बारीक होणारे आजार होत नाही. टाळी वाजवण्याचा 5वा फायदा असा आहे, बारीकच झाल्यानंतर मोठा हार्ट अटॅक सुद्धा येत नाही. आणि टाळी वाजवण्याचा 6वा आणि शेवटचा फायदा, तुम्ही जर टाळी वाजवली तर तुमच्या हाताची जे भाग्य रेषा, त्या अनिष्ट रेषा असतात त्या भाग्य रेषा बदलतात. तुमचं भाग्य बदलतं. कायम तुमच्याकडे लक्ष्मी येते. घनघोर तुमच्याकडे पैसा राहतो. ते फक्त आणि फक्त टाळी वाजवल्यामुळे. किती मतलबीपणा आहे बरं. पैसा असणार सांग लगेच टाळायला लागणार. मला काय माहिती, मी पहिलेच सांग देतो ना मग. म्हणून टाळी वाजवताय माणसाने आणि जोरात माझ्या मागे म्हणा हर हर. हात उठा के बोलू नाही तो भोले बाबा तुम्ही ऊपर टाळेंगे. हर हर. असं तुम्ही सतर्क राहायचं बरं का. तयार राहायचंय. मला कधी पण वालून येऊ शकतं. तयार राहायचं मी. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार बेसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. मग नाथ महाराजांना माहिती होतं की मन हे संसाराकडे धाव घेत असतं. प्रत्येकाचं मन हे संसाराकडे धाव घेत असतं. वास्तविक जर पाहायला गेलं तर संसारामध्ये एवढं दुःख असूनही मन तिकडे धाव घेत असतं. किती दुःख या संसारामध्ये. दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार चालतात. नाही तर तुम्ही सरळ आठवून ठेवलं असतं तर आमचे काही कीर्तनकारांच्या फेटी इस्त्री मारून ठेवले गेले असते. फक्त टाळी विसरत नका जाऊ. हर हर. दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. नवे नवे महाराज अजून देखील प्रमाण देतात. संसार दुःख मोड चौकडे
करणार आहेत ना तुम्ही. हर हर म्हणून महाराज दुसरं देखील प्रमाण देतात. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाय पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे. अरे ते संसाराचं दुःख तुम्ही जर एखाद्या दगडाला सांगितलं ना तर ते दगडाचे तुकडे तुकडे होतील एवढं दुःख त्या संसारामध्ये. नवे नवे माऊली महावैष्णवी ज्ञानोबारा सुद्धा हवी देतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जर कवनाची श्रवणी जैशी सुखनिद्रांथरुणी इंगळाच्या. हा संसार किती दुःखाचा आहे. मी नेहमी उदाहरण देत असते. एक नवीन नवीन तरुण होता. त्याचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं. तो बाहेरच्यांना सांगायचा की माझी बायको जशी चंद्रमुखीच, नुसता बारी भरायचा, घरातून बाहेर निघायचा नाही. मग 6 महिन्यानंतर त्याच्या घरातून रडायचा आजू लागला. कशाचा रडायचा? तो त्याच्या पत्नीचा नाही होता, त्याचा स्वतःचा होता. 6 महिन्यानंतर तो घरातून बाहेर निघाला. बाजूच्या घरात आला म्हणे माझी बायको जशी चंद्रमुखीच होती म्हणे. पण 6 महिन्यानंतर तिला काय काही नाही, पोळ्या लाटते घेतलं, लाटणं मारून फेकते म्हणे, लाटणं मारून फेकते म्हणे. तो गृहस्थ हुशार होता. तो म्हणला का रे तुझ्या सासऱ्यांना मामाजींना फोन लावून बघ. याने इकडून फोन लावला. हा इकडून रडून म्हणतो, तिकडून दुप्पटचा सासरा रडतो. अजून बोला जाय पप्पू. हा म्हणतो मामा मी आज तुम्हाला काय पाप करत तुम्ही मला असं फळ देणं. मी आज तुम्हाला काय नुकसान करत तुम्ही मला असं फळ देणं. मी आज तुम्हाला काय घोडं मारत तुम्ही मला असं फळ देणं. मामा मी आज तुम्हाला काय पाप करत तुम्ही मला असं फळ देणं. तेवढा म्हणतात ताई मामा म्हणे जाय बापू तुमनं ते चांगलं शे तुम्ही फळ समानात मी त्यात झाडना झाड समायरण मी कथावी म्हणे. म्हणजे बघा किती दुःखाचा आहे संसार. नवे नवे खानदेश कवयित्री बहिणाबाईची चौधरी सुद्धा वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार देतो सुखाला होकार आणि दुःखाला नाकार. आमचे काही कीर्तनकार सुद्धा म्हणतात अरे संसार संसार जसं कप बशीच घर बशी बशी आरामशीर कप फिरे दारोदार. बघा मिस्त्री दादा कप बशीची मांडणी बनवतात. त्याच्यामध्ये बशीचं फाउंडेशन किती सुंदर असतं. बशी अशी पाठ टिकून आरामशीर बसली असते. कप बिचारा कांदरून टांगलेला असतो. तो करत असतो पाचोरा लासोरे पाचोरा लासोरे. बरं पाहुणा आला त्याला चहा द्यायची राहिली. पहिले चहा कशात तुमच्याकडे कशात राहते. इकडे तुमच्या घरी काही बाया लावल्यात का कामाला. बोला पहिले चहा कशात कपात. पहिले चटका कोणाला कपाला बशीला धक्का अजिबात नाही. बरं तो पाहुणा बी इतका हुशार त्याच्या हातामध्ये जर कप बशी दिली ना तर 1 2 3 4 5 अशी 5 एकर जमीन त्या बशीच्या नावावर करतो. तेव्हा ती बशी अशी नीट बसते. कप बिचारा 3 एकर मध्ये खुश असतो. बरं बशी खाली पडली ती फुटली तिला फेकली जाते. पण कप जर खाली पडला तर त्याचा कान तुटतो. तरी बे बिचारा माता मला त्या शांतता लागू देत नाही. त्याच्यामध्ये लसूणच्या काप्या तरी ठेवतील मिठाचे दाणे तरी ठेवतील. म्हणजे किती दुःखाचा आहे संसार. आता तुम्ही म्हणताय संसारामध्ये दुःख आहे मग सुख कसं नाही. शास्त्र सुद्धा सांगतं की संसारामधलं सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं आहे. एक उदाहरण देऊन सांगेल. आधी भजन करा विठ्ठल विठ्ठल संसारामधलं सुख मात्र खोटं आहे पण दुःख मात्र खरं. एक उदाहरण देते. असेच एक आजोबा होते. ते जत्रेत जात होते. कुठे जात होते जत्रेत. आता मी जत्रा शब्द का वापरला. खेड्या गावाची जत्रा असते तीर्थक्षेत्राची यात्रा असते. मग ते आपल्या गावाच्या जत्रेत जात होते. जात असताना त्यांना त्यांच्या नातूने पाहिलं. नातू म्हणलं बाबा कुठे चालले. आजोबा म्हटले शांत बस जत्रेत चाललोय. नातू म्हणतो मला पण यायचंय. तेव्हा आजोबाने नातवाला सोबत घेतलं. कारण की जे प्रेम आजोबाचं मुलावर नाही मुलीवर नाही बायकोवर नाही जावयावर देखील नाही ते सर्वात जास्त प्रेम आजोबाचं नातूवर असतं. याला कारण एकच मुलगा म्हणजे मुद्दल आणि नातू म्हणजे मुद्दलाला आलेलं चक्रवाढ व्याज. आणि आजकाल लोकांना काय गोड लागतं कसं कबूल झाले व्याज गोड लागतं. मग आजोबांनी नातवाला सोबत घेतलं. फिरता फिरता त्यांची सर्व जत्रा फिरून झाली. घरी येत असताना ते एका खिंडीच्या दुकानावरती थांबले. दुकानदार दादांना सर्व
नातूला दाखवलं, पण नातूला काही खेळणंच पसंत पडत नव्हतं. नातू नाराज झाला. तेव्हा आजोबांनी सांगितलं, दुकानदार दादा एखादं चांगलं खेळणं दाखवा ना. तेव्हा त्या दुकानदार दादाने काचीच्या टेबलावरती एक बॉक्स ठेवला, त्याचं झाकण उघडलं आणि त्या बॉक्समध्ये एक गोल 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 वेड्या दिलेला सर्प होता, त्याचा फणा असा झाकलेला होता. मग आजोबांनी विचारलं, दादा हा काय प्रकार? तेव्हा दुकानदार दादा म्हटले, तुम्ही जर याच्यामध्ये बॅटरी टाकली आणि याचं जर बटन दाबलं तर हा सप्पच फणाकडून तुम्हाला दिसेल. मग नातवाला खेळणं आवडलं. नातूने खेळणं हातात घेतलं आणि लहान मुलांना सवय असते, एकदा का खेळणं घेतलं रे घेतलं, मग ते घरच्यांना कधी दाखवू आणि कधी नाही. नातवाने खेळणं घेतलं हातात आणि आजोबांना म्हणता, बाबा तुम्ही या मागून, मी जातो पुढे. गेला पुढे. सर्व घर फिरून आला, पण घरामध्ये कोणीच नव्हतं. सर्व जत्रेत फिरायला गेले होते. हा एके ठिकाणी बसून विचार करतो, आनंद कोणाशी व्यक्त करावा कळत नव्हतं. तेवढ्यात मुलाची ट्यूबलाईट पेटली. मुलगा म्हणला, सर्व जरी जत्रेत गेले असतील तरी पण आपली 75 वर्षाची म्हातारी आजी एका खोलीत पडूनच आहे, तिला अगोदर खेळणं दाखवून दे. मुलगा जरा आगाऊच होता. आजीच्या खोलीत शिरला. आजी बिचारी आजारी होती, गोधडी पांघरून झोपली होती. हा गेला आजीच्या खोलीत. आजीच्या छातीवरती तो बॉक्स ठेवला, झाकण उघडलं आणि आजीला आवाज दिला, आजी ए बघ मी काय आणलंय. आजीने तोंडावरची गोधडी काढताच तेवढ्या त्याने बॅटरी टाकली आणि बटन दाबलं. तो सापच फणक आजीला दिसला. आजीने डोळे वटारले. आजी जोरात बोलली, साप. आजी पण साप. आजी पण जागच्या जागी साप. दृष्टांत संपला. सिद्धांत बघा, साप खरा होता की खोटा होता? खोटा होता. सापाला पाहून जी आजी मेली ती खरंच मेली का खोटं मेली? खरंच मेली. तसंच संसारामधलं सुख मात्र खोटं आहे, पण दुःख मात्र खरं आहे. म्हणून मला म्हणतात संसार व्यसनी पडवणे, असं का म्हणतात? तसं त्यांना म्हणावं लागलं, कारण की संसारामध्ये एवढं दुःखच आहे. आपण लोक परमार्थात आपल्याला दुःख वाटते आणि संसारात आपण सुख पाहतो. पण खरा विनोद, अलीकडील लोक तर कीर्तनामध्ये विनोद शोधायला पाहतात. कीर्तनामध्ये अरे खरा विनोद हा संसारामध्येच आहे. आमची गुरुवर्यांनी सांगायची, खरा विनोद हा संसारामध्येच आहे. तो म्हणजे फटका. सर्वांना बसतो पण कोणीच कोणाला कपलत नाही. त्यांची आश्वृत्ती झाली, आपल्याला जो फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे. एक सुंदरसं उदाहरण देते, लक्ष देऊन ऐका. एक शाळेतील शिक्षकांनी लहान मुलांची सहल काढली. इकडून जाताना मनमाड येवला रोड हायवेवर एक 55 फुटाचा मारुती आहे. तिथे ती सहल गेली. शिक्षकांनी मुलांना खाली उतरवलं आणि सांगितलं, मुलांनो मारुतीचं नीट निरीक्षण करायचं. मुलं म्हणले, हो गुरुजी. गुरुजी तिकडे निघून गेले. या गो पोरं, मी तर म्हणते चांगल्याच्या नादी लागावे, पण या लहान पोरांच्या नादी कधीच लागू नये. इतके आगाऊ असतात, विचारू नका. असं ते एक उदाहरण देते. एका मुलाला मी प्रश्न विचारला की, का रे बाळा, असा कोणता तारा आहे जो जमिनीवरून सरळ आकाशाला जातो? तो म्हटला, मतारा. एवढे आगाऊ. असं ते का शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी साहेब आले. ते साहेब लोक येतात ना शाळेत प्रश्न विचारायला, ते साहेब आले. साहेब एका वर्गात गेले आणि त्या मुलांना सांगितलं, मुलांनो मी तुम्हाला प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मुलं म्हणले, हो साहेब. साहेबांनी विचारलं, लासुरे ते पाचोऱ्यापर्यंत जर 30 रुपये तिकीट लागतं तर माझं वय किती? पुढची हुशार मुलं सर्व खाली मान घालायला लागली, पण मागचा जो मुलगा होता ना तो वरती हात करायला लागला. साहेब विचार करतात, पुढची मुलं खाली मान घालताय, मागचा मुलगा वरती हात करतोय, मुलगा हुशार असला पाहिजे. साहेबांनी सांगितलं की, का रे बाळा, एवढा हुशार असून तू मागे कशाला बसतो, ये पुढे. पण 1 नंबरचा मोठा मुलगा होता, तो वर्गामध्ये आला पुढे. साहेबांनी विचारलं, सांग बाळा. मुलगा म्हणला, साहेब मला प्रश्न परत सांगा. पुन्हा तोच प्रश्न. लासुरे ते पाचोऱ्यापर्यंत जर 30 रुपये तिकीट लागतं तर माझं वय किती? मुलगा म्हणे 42. आणि खरंच साहेबांचं वय 42 होतं. साहेबांना आनंद झाला. साहेबने, वा काय दिलं म्हणे बाळा. पण बाळा, याला पद्धती कोणती मांडली? भागाकार केला, गुणाकार केला, बेरीज केली की वजाबाकी केली? मुलगा म्हणला, साहेब पद्धती अगदी सोपी साहेब, अगदी सोप्यातली सोपी पद्धती साहेब. ऐका, माझा एक भाऊ घरी आहे, त्याचं वय 21 वर्ष आहे, तो हात मॅड आहे, तुम्ही फुल मॅड आहात, म्हणून 21 दुने 42, तुमचं वय 42. साहेबांना राग आला. साहेब म्हणले, का रे मला फुल मॅड म्हणतो का? तुझा जन्म काय ते दिसला पाहिजे. सांग म्हणले, तुझा जन्म कधी झाला? मुलगा म्हणला, शुक्रवारी. हा ब्यागाव याने विचारलं, साहेब तुमचा जन्म कधी झाला? साहेबने, रविवारी. हा मुलगा म्हणला, साहेब रविवारी ते सुट्टी होती म्हणे. साहेब म्हणे, बघा एवढे आगाऊ असतात.
मग तसंच शिक्षकांनी मुलांना खाली उतरवलं आणि सांगितलं, मुलांना मारुतीचं नीट निरीक्षण करायचं. तुम्हाला प्रश्न विचारले झाले. मुलं म्हणले, हो गुरुजी. गुरुजी तिकडे निघून गेली. ह्या गोपर पहिला म्हणतो मारुतीचे डोळे किती भारी, दुसरा म्हणतो मारुतीचं तोंड किती भारी, तिसरा म्हणतो मारुतीची छाती किती भारी, चौथा म्हणतो मारुतीचे दंड किती भारी, पाचवा म्हणतो मारुतीची गदा किती भारी, सहावा म्हणतो मारुतीचे पोट किती भारी, सातवा म्हणतो अरे ते सर्व जाऊ दे रे, पण मारुतीची बेंबी बघा किती मोठी आहे. हात चढला ना वरती, घातलं ते बेंबीमध्ये हात. पण नेमकं काय झालं होतं, ते बेंबीमध्ये अनेक दिवसापासून एक विंचू राहत होता. याने हात घातला, याला ठाका बसला, याने परत मागे धावरून घेतला. खालची मुले याला विचारतात की का रे काय झालं. हा म्हणे मारुतीने बेंबी थंडी थंडी लागत. खरंच दुसरा पण चढला, त्याने पण हात घातला, दुसऱ्याला पण ठाका बसला. दुसरा पहिल्याकडे पाहतो, पहिला म्हणे कोणाला सांगू नको. दुसरा म्हणला का बरे. पहिला म्हणे आपल्याला जो ठाका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे. म्हणून मारुतीने बेंबी थंडी थंडी लागस. असं करत करत त्या सर्व पोरांना विंचू चावला. आता पहिल्याने सांगितलं असतं इथे विंचू हात लावू नका, चावला असं का, पण नाही. कारण पहिल्याची वृत्ती तशी होती, तशी काहींची वृत्ती संसारामध्ये झाली. आपल्याला जर फटका बसला तो सर्वांना बसायला पाहिजे. म्हणून मला म्हणतात संसार व्यसनी पडून दिदी, मला संसाराच्या व्यसनामध्ये अडकू देऊ नको. सतत तुझं नामस्मरण घडू दे आणि संतांचा समागम लाभू दे. हे कार्य माझ्याकडून घडू दे. हे माझ्या भंगाच्या द्वितीय चरणात नामस्मरण